मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मूळ मालकांचा पोलीस आज जबाब नोंदवणार। शीतल तेजवानीचा गुरुवारी जबाब नोंदवला। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची आता खैर नाही। सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। सरकारी नोकरदारांनी योजनेचा लाभ घेतल्यामुळे हा बडगा। मुंबईमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडल्यामुळे खळबळ। शौचालयाच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड। अंधेरीतल्या एका इमारतीमधली घटना। भाजप नेत्यानं शिंदेंच्या नेत्याच्या कानफटात मारली। ठाण्यामधल्या भाजप शिवसेना वाद गेला विकोपाला। नारायण पवार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप। पार्थ पवारना अडकवण्यामागे सुनील तटकरे। आमदार महेंद्र दळवी यांचा दावा। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंची टीका। शिंदे शहांच्या मर्जीतले शिंदेंचा महाराष्ट्र भाजपकडून छळ। भाजप उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूमधून प्रचार। शोभा कोळी-शहा यांनी वाटली उर्दूतील पत्रकं। ठाकरे गट आणि मनसेचा जोरदार हल्लाबोल। पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई। अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा। कात्रज, कोंढवा, मुंढवा या परिसरामध्ये कारवाई। महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात। गुजरातमधील रेस्क्यू केलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेमध्ये सोडतात। खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती। हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत। एशियाटिकच्या कार्यसमितीची मनमानी कायम। रखडलेली एशियाटिकची निवडणूक आता 20 डिसेंबरला। विनय सहस्त्रबुद्धे विरुद्ध कुमार केतकर असा सामना। स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय। जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टळली। नगर परिषद आणि पंचायत समितीमध्ये आयोगानं ओलांडल्या आरक्षणाची मर्यादा। अलिबाग ते मांडवा रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी। सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या वेळेत अवजड वाहनांना बंदी। वाढत्या पर्यटनामुळे प्रशासनाचा निर्णय।